अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली. भारतासह सर्वच देशांवर आता 15% टॅरिफ. कोर्टाचा निकाल देशहिताविरोधात असल्याची टीका. अजितदादांच्या निधनानंतर पहिलंच अधिवेशनामध्ये अजित पवारांची उणीव जाणवणार. दादांच्या निधनामुळे सीएम सादर करणार अर्थसंकल्प. सीएम पहिल्यांदा सादर करणार अर्थसंकल्प. अर्थसंकल्पीय अधिवेशन. विरोधी पक्षनेत्या विना अंबादास दानवेंची विधान परिषद सदस्यता संपली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदही रिक्त. विरोधी पक्षनेते पद नसतानाही अधिवेशन होणार. शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना मोठा दणका. लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश. पेंच व्याघ्र प्रकल्पातील संगीत महोत्सव अखेर रद्द. सर्व स्तरामधून टीका होऊ लागल्यानं प्रशासनाचा निर्णय. पुणे रेल्वे स्टेशनवर 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. 17 फेब्रुवारीला मध्यरात्री खाऊ देण्याच्या बहाण्यानं बलात्कार. पोलिसांकडून आरोपीला अटक. पवारांच्या जिल्हाध्यक्षावर अत्याचाराचा गुन्हा. अभिषेक कळमकरांवर बलात्काराप्रकरणी गुन्हा दाखल. शाळेमध्ये नोकरी लावून देण्याचा आमिषानं अत्याचार. 25 वर्षीय तरुणीकडून एमआयडीसी पोलिसात तक्रार. अकोल्यामध्ये सोशल मीडियावरील मैत्री भोवली. रील बनवण्याच्या बहाण्यानं घरात चोरी. संधी मिळताच कपाटातून 20 लाखांचा ऐवज लंपास. मुंबईमध्ये मेट्रो 4च्या बीमला मोठं तडे. एलबीएस रोडवरील आरसीटी मॉलजवळील घटना. मेट्रो 4च्या सर्व बांधकामाच्या तपासणीचे आदेश. कांद्याच्या पिकामध्ये अफूची लागवड. छत्रपती संभाजीनगरच्या करंज गावातील प्रकार. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची धाड. 27 लाख किमतीची 180 झाडं जप्त. मिरचीमुळे महागाईचा ठसका. मिरचीचे दर 400 ते 450 रुपयांच्या घरात. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दरात 200 रुपयांची वाढ. हवामान बदलाचा मिरचीच्या उत्पादनावर परिणाम. गाय आणि म्हशीचं दूध महागलं. दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ. 1 मार्चपासून नवे दर लागू. दूध उत्पादक संघाच्या बैठकीमध्ये निर्णय. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पावसाचा इशारा. महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये आज आणि उद्या पावसाचा अंदाज. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता. मुंबईचे तापमान पोहोचलं 36.3 अंशांवर. 2 दिवस उन्हाचा पारा चढाच राहणार. मुंबईकरांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन. T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 सामन्यामध्ये आज टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान. भारतीय फलंदाजांचा लागणार कस. तर जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्तीवर गोलंदाजीची मदार.